नितेश राणे तसं हुशार व्यक्तिमत्व, मतदारसंघात नेमके प्रश्न कोणते आहेत आणि ते कसे सोडवायचे याची कला अवगत असणारे राजकारणी, म्हणूनच त्यांच्या मतदारसंघात ते पुन्हा पुन्हा निवडून येत आहेत. पण गेल्या 4-5 वर्षांपासून त्यांनी हिंदू मुस्लिम वक्तव्य करायला सुरुवात केली. मंत्री झाल्यापासून तर त्यांनी वक्तव्य ही अधिकच गतीनं वाढवली आहेत. त्या 2 घटना अशा घडल्यात की त्यामुळं नितेश राणेंची अडचण वाढली आहे. त्यामुळं आता नितेश राणे शांत होणार की आणखी जहाल वक्तव्य करणार, चला समजून घेऊया. सुरुवातीला नितेश राणे गेल्या काही दिवसात त्यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्ये कोणती आहेत त्यावर एक नजर टाकूयात. पहिलं वादग्रस्त वक्तव्य केलं ते म्हणजे मुसलमानांना मशिदीत घुसून मारू. दुसरं वक्तव्य, बाबरी तोडताना विचार करत बसलो नाही, आताही हीच वेळ आहे, आताही विचार करायची गरज नाही, असं वक्तव्य केलं. तिसरं वक्तव्य, बुरखा घालून परीक्षेला महिलांना बसू देऊ नका, महिला विद्यार्थ्यांना बसू देऊ नका, हे वक्तव्य केलं. चौथं वक्तव्य होतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैन्य नव्हते, हे त्यांचं वक्तव्य. त्यानंतर, मी चालायला लागलो तर लोक दारं बंद करतात, मी हिंदूंचा गब्बर आहे, असं वक्तव्य केलं. सहावं, ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला, हे वक्तव्य केलं. 7वं, केरळ हा मिनी पाकिस्तान बनलाय, हे वादग्रस्त वक्तव्य केलं. आणि 8वं, रत्नागिरीतला हिंदू समाज आपला तिसरा डोळा उघडेल आणि इकडे तांडव होईल, ही त्यांची काही वक्तव्य. लव जिहाद, लँड जिहाद, ओट जिहाद यावरून तर अनेक वर्ष राजकारण सुरू आहे. त्यात नितेश राणेंनी ही वरील विधानं हिंदू मुस्लिम वाद वाढवणारी केलेली आहेत. सर्व नितेश राणेंची विधानं ही मुस्लिम विरोधी आहेत. तरीही राज्य सरकारमधील किंवा भाजपामधील कुणीही नितेश राणेंना तुम्ही ही वक्तव्य थांबवा असं बोललं नाही. पण ज्या वेळेस नागपुरात दंगल झाली तेव्हा मात्र राज्य सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आणि मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना बोलावून अशी 2 धर्मात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करू नका, अशी तंबी दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. नितेश राणेंचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा झालाय किंवा त्यांची गोची ही झाली आहे की भाजपानं सौगात ए मोदी या मोहिमेला सुरुवात केली आहे. गरीब मुसलमानांना रमजान निमित्त काही वस्तू देण्याची भाजपाची मोहीम सुरू आहे. या मोहिमेमुळे फक्त नितेश राणेंचीच नाही तर भाजपामधील अनेक नेत्यांची गोची झाली आहे. भाजपामध्ये हिंदू मुस्लिम वाद वाढवणारे अनेक नेते आहेत. त्यांना मोदींच्या या मोहिमेवर काय उत्तर द्यावं, काय बोलावं हे कळत नाहीये. त्यात सगळ्यात जास्त अडचण झाली आहे ती नितेश राणे यांची. खरं तर नितेश राणे मंत्री आहेत. मंत्री किंवा आमदार हे नेहमी शपथ घेत असतात, सर्वांशी समभावानं वागेन, सहिष्णुपणे वागेन. मग नितेश राणे तर आमदार आणि मंत्रीसुद्धा आहेत. नितेश राणेंनी सहिष्णुपणे वागायला हवं अशी त्यांनी शपथ घेतली आहे. म्हणजे नितेश राणे घेतलेली शपथ मोडतायत का? दुसरा प्रश्न, भाजपाचे नेते नितेश राणेंना तुम्ही शपथ घेतलेली आहे ती मोडताय अशी आठवण का करून देत नाही, हा प्रश्न आहे. दंगल होईपर्यंत राजकारण करण्याची गरज आहे का, हाही प्रश्न आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणी आता भाजपाची नेमकी भूमिका काय असेल ते महत्त्वाचं असेल. मात्र राजकीय अभ्यासकांच्या मते भाजपाचा पाठिंबा असल्याशिवाय नितेश राणे अशी वक्तव्य करणं शक्यच नाही. त्यात नितेश राणेंनी स्वतः मी अशी वक्तव्य करणं सुरू ठेवेन कारण मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री आहे, याचा अर्थ नितेश राणेंनी मुसलमान विरोधात वक्तव्य करावीत हा भाजपाचा अजेंडा आहे. जोपर्यंत नितेश राणेंच्या वक्तव्याचा फायदा भाजपाला होत होता तोपर्यंत नितेश राणेंना बोलू दिलं जात होतं. मात्र अभ्यासकांच्या मध्ये भाजप हा असा पक्ष आहे की भाजप कायम दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढतो. मग कधी बाहेरून आलेले प्रसाद लाड, प्रवीण दरेकर तर कधी नितेश राणे. मात्र नागपूरमध्ये दंगल झाली आणि नितेश राणेंना बोलणं हे बंद करायला लागलंय. याचा अर्थ नितेश राणे जे बोलत होते ते त्यांचा नाही तर भाजपाचा अजेंडा होता हे आता स्पष्ट झालंय. आता नितेश राणे पुढे काय करणार तर राणे भाजपा जशी ऑर्डर देतील तसं वागत राहणार हे ठरलेलं आहे. पण भाजपानं तरी यापुढे हिंदू मुस्लिम वाद पेटवू नये. अर्थात जे चुकीचं आहे त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे, पण ती कायद्यानं विनाकारण राजकीय फायद्यासाठी नको. आणि फक्त भाजपच नाही तर कुठल्याही राजकीय पक्षानं धर्माधर्मात, जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, इतकंच. तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर.